हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा नमस्कार. मुंडकोपनिषदातल्या तिसऱ्या मुंडकातला पहिला खंड आपण पाहतोय. त्यातला चौथा श्लोकाचा विचार आपण करूया. अंगिरा ऋषी म्हणतात, प्राणो हेश यहा सर्वभूतै विभाती विजाननं विद्वान भवते नातिवादी आत्मक्रीडम आत्मरतिः क्रियावान एष ब्रह्मविदान वरिष्ठः. एषः प्राणः सर्वभूतैः. हा परमेश्वर सर्वभूतांचे प्राणिमात्रांच्या द्वारा विभाती प्रकाश होतो. विजाननन विद्वान, हे जाणणारा विद्वान. अतिवादी, बढाया मारत नाही. क्रियावान, भगवानच्या प्रित्यर्थ काम करतो. आत्मक्रीडा, अंतर्यामी आत्मारामाशी तो रममाण होतो. आत्मरतीही, त्याच्याकडेच त्याचं लक्ष केंद्रित होतं. ब्रह्मविदाम वरिष्ठ, हा ज्ञानी भक्त ब्रह्मवेत्त्यामध्ये श्रेष्ठ मानला जातो. आता याचा सविस्तर अर्थ बघूया. हा जो परमेश्वर आहे, हा सर्वव्यापी आहे, सर्वांचा प्राण आहे. शरीरातल्या सगळ्या क्रिया हा शरीराकडून करून घेतो. सगळ्या प्राण्यांमध्ये त्यांचाच प्रकाश आहे, त्याचंच चैतन्य आहे. हे जो विद्वान समजून घेतो तो बढाया मारत नाही. म्हणजे कसं? हे मी केलेलं आहे, हा बंगला मी बांधलेला आहे, हे घरामध्ये हे शेती मी केलेली आहे, ही विहीर मी तयार केलेली आहे. अरे तयार करणारा तू कोण? तू फक्त निमित्त मात्र आहेस. अंतरप्रेरणा देणारा, तुला प्रकाशमान करणारा, तुझ्याकडून क्रिया करून घेणारा तो परमेश्वर परमात्मा आहे. असं समजलं की अहंकार येत नाही. असा मनुष्य काय करतो? ज्याला अहंकार नाही तो मनुष्य आपल्या आत्मकेंद्रित असलेल्या आत्म्याला तो सतत पाहत असतो. त्याच्याशी तो रममाण होतो. तो त्याचंच चिंतन करतो आणि आपण कितीही काम केलं तरी मी केलं हा त्याला अहंकार येत नाही. तो सगळी कर्म त्या परमेश्वराला अर्पण करतो. आता परमात्म्याची प्राप्ती कशी करून घ्यावी ते सांगतायत. सत्येन लभस्तपसा हेश आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचरेण नित्यम अंतःशरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो यपश्यन्ति यतः क्षीणदोषः. अंतःशरीरे हि ज्योतिर्मयः, शरीराच्या आतल्या बाजूला प्रकाश स्वरूप शुभ्र परमात्मा निस्संदेह सत्येन तपसा, सत्यभाषणाने तपश्चर्या करणारा, ब्रह्मचर्यपूर्वक, सम्यक ज्ञानेन यथार्थ ज्ञानाला धरून, नित्य लभ्य यम क्षीणदोषः, सगळ्या दोषांरहित तो परमेश्वराला प्राप्त करून घेतो. आणि तो सतत त्या प्रयत्नात असतो. यतः पश्यन्ति, असा प्रयत्नपूर्वक कार्य करणारा साधक परमेश्वराला पाहतो. परमेश्वराची प्राप्ती कशी करून घ्यायची हे अंगिरा ऋषी शौनक मुनींना ह्या 5व्या मंत्रामध्ये सांगतात. सगळ्यांच्या शरीरामध्ये हा हृदयात विराजमान असलेला विशुद्ध प्रकाशमय परब्रह्म परमात्मा आहे. साधक काय करतो? पहिल्यांदा स्वतःला निर्दोष बनवतो. त्याच्यामध्ये जर काही दोष असतील तर त्या दोषांचं तो निराकरण करून घेतो. म्हणजे तो जर असत्य बोलत असेल तो सत्य बोलायला लागतो. कुणाचा द्वेष करत असेल तर द्वेष करत नाही. त्याच्यामध्ये षड्रिपूंचा थोडा थोडा अंश असेल तर तो पहिल्यांदा काढून टाकतो आणि स्वतः अगोदर विशुद्ध होतो. जसं पूजा करण्याच्या अगोदर आपण स्वच्छ स्नान करतो, तसं परमेश्वराची साधना करायच्या अगोदर साधक पहिल्यांदा मनाची शुद्धी करून घेतो. आणि मनाची शुद्धी केल्यानंतर नियमपूर्वक ब्रह्मचर्य पाळून संयम आणि स्वार्थत्याग करून तो पहिल्यांदा विशुद्ध होतो.
पण जो साधना करत नाही तो नेहमी असत्य बोलतो, आपल्या स्वार्थासाठी तो काहीही करतो, भोगाच्या मागे लागतो, परंतु साधक मात्र सत्य भाषण करत असतो. आता पुढच्या मंत्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते आपल्या भारताचं ब्रीदवाक्य आहे. सुरुवातीलाच सांगतात, सत्यमेव जयती नानृतम सत्येन पंथा विततो देवयानः येनाक्रमंतो ऋषयो ह्याप्तकामा यत्र सत्सत्यस्य परम निधानम. सत्यमेव जयती. बघा, आपल्या भारताच्या पार्लमेंटमध्ये किंवा आपल्या भारताचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते आहे. हे यातूनच मुंडकोपनिषदातूनच घेतलेलं आहे. नेहमी सत्याचाच विजय होत असतो. न अनृतम, खोट्या गोष्टीचा विजय होत नाही. कारण देवयान हा पंथा सत्येन विततः. देवयान नामाचा मार्ग जो आहे तो सत्याने परिपूर्ण आहे. आप्तकामः ऋषयः आक्रमंती, म्हणून सर्व ऋषी लोक जे परमेश्वराची साधना करतात ते या सत्याचा मार्गच अवलंबून करत असतात. तत्सत्यस्य परमं निधानम, तो सत्यस्वरूप परब्रह्म उत्कृष्ट धाम आहे. याचा अर्थ परत एकदा बघूया. नेहमी सत्याचा विजय होतो, खोट्याचा होत नाही. याचं कारण असं आहे, मुळात परमात्मा हा सत्यस्वरूप आहे. मग त्या सत्याला जवळ करण्यासाठी आपण सत्याचाच मार्ग अवलंबला पाहिजे. जर आपल्याला सांगलीहून पुण्याला जायचं असेल तर पुण्याला जाणारच रस्ता पकडायला पाहिजे. औरंगाबादचा रस्ता कसा चालेल किंवा विजापूरचा रस्ता कसा चालेल? म्हणून सत्यरूप परब्रह्म परमात्म्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर सत्याचाच मार्ग धरायला पाहिजे. सत्य हे अनिवार्य साधन आहे. तिथं खोटं काहीही चालत नाही. तिथं लाचलुचपत चालत नाही. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती देखोन या. फक्त सच्च्या दिलाने भावभक्ती करणं हे एकच परमेश्वराला अपेक्षित आहे. खोटं भाषण, दंभ, कपट हे चालत नाही. मिथ्या भाषण, मिथ्या आचरण हे चालत नाही. त्यांनी क्षणिक लाभ होतो. खोटं बोलल्यावर थोडंफार तात्पुरता लाभ होत असेल, परंतु दीर्घकालीन विचार केला तर ते खोटं सतत टोचत राहतं. सत्य बोलणारा मनुष्य हा मनाने स्वच्छ असतो. त्याच्या मनात कोणताही किंतू राहत नाही. म्हणून सत्याचा मार्ग अनुसरायला पाहिजे असं अंगिरा ऋषी सांगतात. आपल्या देशांनी ब्रीदवाक्य अगदी उत्कृष्ट शोधून काढलेलं आहे, सत्यमेव जयते. ते मुंडक उपनिषदातल्या पहिल्या खंडातल्या 6व्या मंत्रात आहे. बृहच्च तद दिव्यमचिंत्य रूपम सूक्ष्माच्च तत्सूक्ष्मतरं विभाति दूरात् सुदूरे तदहिंतिकेच पश्यत्स्वितैः निहितं गुहायां तत् बृहद्दिव्यम. हा परब्रह्म महान आहे, दिव्य आहे, अचिंत्य रूपम अचिंत्य आहे, सूक्ष्मात सूक्ष्म आहे, विभती प्रकाश देणार आहे, दूरात सुदूर अत्यंत दूर आहे, शरीरमध्ये राहून सुद्धा तो अतिसमीप सुद्धा आहे, त्याला तो हृदयाच्या गुहेमध्ये स्थित आहे. हे पुन्हा का सांगितलं आहे? ज्या वेळेला सत्याने परिपूर्ण असलेलं मन भगवंताचं सत्यस्वरूप जाणून घेण्यासाठी उत्सुक झालेलं असतं, त्यावेळेला परब्रह्म परमात्मा हा कुठे आहे? सत्यमार्गाने मन त्याचं चिंतन करायला लागतं. मग हा दिव्य अलौकिक आणि महान असलेला अचिंत्य स्वरूप, ज्याचं चिंतन म्हणजे ज्याच्याबद्दल आपण त्याच्या स्वरूपाबद्दल चिंतन करू शकत नाही, त्याचं चिंतन करू शकतो, पण त्याचं स्वरूप असं असेल
हा आपण विचारसुद्धा करू शकत नाही, म्हणून त्याला अचिंत्य म्हटलेलं आहे. या ठिकाणी अचिंत्यचा अर्थ त्याच्याबद्दलचा विचार करू न शकणं असा आहे. मग साधनेनी श्रद्धापूर्वक परमेश्वराची प्राप्ती करून घेणारा जो सत्यवान असा मनुष्य आहे, तो हळूहळू परमेश्वराच्या जवळ जायला लागतो. परमेश्वराला शोधायला दुसरीकडं जायला नको, हे त्याला सत्याचा मार्ग सांगतो. जसं हायवेमध्ये तुम्हाला इकडं तिकडं वळायला लागत नाही. तुम्हाला एक मोठ्या शहरामध्ये जायचं असेल, एका महान शहरामध्ये जायचं असेल तर सरळच जायला पाहिजे. फक्त बोर्ड लावलेले असतात, इथून 220 किलोमीटर, 180 किलोमीटर. कारण तुम्ही सत्याच्या मार्गाने, बरोबर मार्गाने तुम्ही चाललेले असता. तुम्ही मुळातच जर चुकीच्या मार्गाने चाललेला आहात तर तुम्हाला कळणार कसं? तुमचा मार्ग एक, बोर्ड दुसरा आणि गाव तिसरीकडे राहिलं. अशी संभ्रमावस्था असत्य माणसांच्या बाबतीत घडते. परंतु जो सत्य मार्ग अनुसरण करतो त्याला सरळ परमेश्वरापर्यंत जायचा हायवे दिसतो. जास्त शोधावं लागत नाही त्याला, कारण सत्याचा प्रकाश त्याच्या मार्गावरती असतो. त्याचा मार्ग प्रकाशमान होतो आणि हृदयाच्या गुहेमधला प्रकाशमान परमेश्वर त्याला दिसतो. न चाक्षुषा गृह्यते नापवाचा नानैतपसा कर्मणा वा ज्ञानप्रसादेन विशुद्ध सत्व ततस्तु ये पश्यति निष्कलम ध्यायमानः. काय म्हणतात बघा, न चाक्षुता न वाचा न अन्यैहि देवैहि. डोळ्याने दिसत नाही, वाणीने कळत नाही, दुसऱ्या कुठल्या इंद्रियाने ग्रहण करता येत नाही. मग कशाने? तपसे, कर्मणा, तपाने किंवा कर्माने ग्रहण केला जातो का? नाही. निष्कलम, अवयवरहित असलेला हा विशुद्ध सत्व परमात्मा विशुद्ध अंतःकरणाने ध्यान केल्यानंतरच ज्ञानप्रसादेन पश्यते. ज्ञानानेच समजतो. आता हा जो परमेश्वर आहे, नुसतं एकटक लावून बघितलं, इकडं तिकडं बघितलं, दिसतो का? नाही दिसत. डोळ्याने दिसत नाही. वाणीने आपण त्याचं भजन करू शकतो, परंतु कुठल्याही ज्ञानेंद्रियाने किंवा कर्मेंद्रियाने तो प्राप्त होत नाही. मग प्राप्त कशाने होतो? हा अव्यवरहित परमात्मा चिंतनाने प्राप्त होतो. त्याचं ज्ञान करून घ्यावं लागतं अगोदर, तेव्हा तो प्राप्त होतो. समजा तुम्हाला क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे. तुम्हाला क्रिकेटमध्ये खूप मोठी जागा प्राप्त करून घ्यायची आहे. मग तुम्हाला अगोदर काय पाहिजे? त्या क्रिकेटचं ज्ञान असायला पाहिजे. तुमच्या मनामध्ये एकाग्रता पाहिजे. म्हणजे दोन बाजूला त्या पीचमध्ये अंतर किती असतं, त्याची रुंदी किती, लांबी किती, फर्स्ट स्लिप कशाला म्हणतात, सेकंड स्लिप कशाला म्हणतात, थर्ड स्लिप, मिड ऑन, मिड ऑफ, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, हे कशाला म्हणतात, राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट, बॉलर्स काय म्हणतात, यॉर्कर कशाला म्हणतात, गुगली कशाला म्हणतात, ऑफ स्पिन कशाला म्हणतात, लेग स्पिन्स कशाला म्हणतात, फुलटॉस कशाला म्हणतात, हे सगळं तुम्हाला ज्ञान अगोदर असायला पाहिजे. तर तुम्ही क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळू शकाल. बरोबर? नाहीतर नुसतं बॉल आला आणि बॅट फिरवायची, एवढंच नाही आहे ते. मग काय आहे? तसं या भगवंताला मी नुसतं डोळ्याने बघतो, भगवंता ये रे बाबा माझ्यासमोर, असं होत नसतं. किंवा मी तुला वाणीने बोलावतो, तू ये रे बाबा, असं होत नसतं. तुला मी हाताने पकडतो, ये रे बाबा, असं होत नसतं. मग कसं होत असतं? चिंतन करा, तुमच्या हृदयामध्ये पहा, म्हणजे होईल. कोणत्याही पंचज्ञानेंद्रियाचा आणि पंचकर्मेंद्रियाचा भगवंताच्या प्राप्तीसाठी डायरेक्ट असा उपयोग नाही. फक्त काय आहे? पंचज्ञानेंद्रियांनी पाप करायचं नाही, पंचकर्मेंद्रियांनी वाईट कर्म करायचं नाही. मग तुमचा आत्मा विशुद्ध होतो.
मन विशुद्ध होतं आणि मग मनामध्ये चिंतन केल्यानंतर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होण्याचा मार्ग सापडतो. मग जीवात्मा परमात्म्याशी संयुक्त व्हायला पाहतो. लक्षात ठेवा, जीवात्मा परमात्म्याशी संयोग पाहायला बघतो. कधी? तुम्ही सतत परमेश्वराचं चिंतन केलं तर. जीवात्म्याला काही कामच नाही की मग एकदा तुम्ही पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांकडून होणारा मोह सोडून दिला तर जीवात्म्याला काय कामच नाही आहे. कारण हे सगळं करून घेणारा जीवात्माच आहे. हो, जसं तुम्हाला मी काल उदाहरण दिलं होतं की एक अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारा विद्यार्थी आहे, त्याच्या शेजारी एक सिन्सिअर विद्यार्थी आहे, हुशार. अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारा जीवात्मा आहे आणि हुशार विद्यार्थी हा परमात्मा आहे. जेव्हा जीवात्म्याला अशी परिस्थिती येते की त्याला चैन करायला काय स्कोपच नाही, सगळी दुकानं बंद आहेत, खेळायचं नाही, इथंच बसून अभ्यास करायचं म्हणून सांगितलेलं आहे, मग तो काय करतो? आपल्या शेजारच्या विद्यार्थ्याला म्हणजे परमात्म्याला त्याच्याशी दोस्ती करायला लागतो. अरे बापरे, मी एवढे दिवस फार वाया घालवलेले आहेत, आता तर मला जरा मार्गदर्शन कर. असं सांगितल्यानंतर जीवात्म्या आणि परमात्म्याचा संग होतो आणि इथून परमात्म्याच्या प्राप्तीला सुरुवात होते. मग एवढ्या जवळ परमात्मा असून लोक त्याला का जाणू शकत नाहीत? याचं उत्तर सांगतात. एषोनुरात्मा चेतसे वेदितव्यो यस्मिन् प्राणः पंचधा संविवेश प्राणैश्चित्तं सर्वमोतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभयशक्तेश आत्मा. यस्मिन् पंचदहा प्राणः संविवेश, ज्याचे पंचप्राण शरीरामध्ये आहेत. अणुः आत्मा चेतना वेदितव्यम, सूक्ष्म असा आत्मा मनाने जाणला जातो. प्रजानां सर्वं चित्तं प्राणैः, सर्व प्राणीमात्रांचे संपूर्ण चित्त मन प्राणाने व्याप्त आहे. यस्मिन् विशुद्धे, जो शुद्ध अंतःकरणाचा आहे, एषः आत्मा विभवति, हा आत्मा त्याला प्रकाशित करतो. याचा अर्थ सांगतात, ज्या शरीरामध्ये प्राण अपान व्यान समान उदान हे पंचप्राण आहेत, त्यांची कर्म चाललेली आहेत, त्यांच्यामध्ये हृदयाच्या मध्यभागामध्ये मनाद्वारा सूक्ष्म असा जीवात्मा जाणला गेलेला आहे. अशा अवस्थेमध्ये त्या जीवात्म्याकडे लक्ष केंद्रित करायचं सोडून जर मन भरकटत गेलं, भोगवासनेच्या अधीन गेलं, तर परमात्म्याला ते जाणत नाही. अंतःकरण विशुद्ध झाल्यानंतर जीवात्मा स्वतः समर्थ होतो. बघा, या ठिकाणी एक नवीन मुद्दा सांगितलेला आहे. जेव्हा अंतःकरण विशुद्ध होतो तेव्हा जीवात्मा स्वतःच समर्थ होतो. कशासाठी? विरक्त व्हायसाठी उद्युक्त होतो. जीवात्मा विरक्त होतो आणि ते महत्त्वाचं आहे. जीवात्मा विरुक्त झाल्यानंतर परमात्म्याला प्राप्त करून घेतो आणि इच्छित भोग प्राप्त करून घेतो. यम यम लोकम मनसा संवाभिति विशुद्ध सत्व कामयति यांश्च कामान तम तम लोकम जयते तांश्च कामान तस्मात् ज्ञानम ह्यर्चयेत भूति कामः. विशुद्ध सत्वाहा यम यम लोकम, विशुद्ध अंतःकरण असलेला मनुष्य
मनसे संभवती, मनामध्ये चिंतन करतो. यान कामान काम येते, ज्या भोगांची कामना करतो त्या लोकांना तो जिंकतो, भोगांना प्राप्त करून घेतो, ऐश्वर्याला प्राप्त करून घेतो. परंतु माणसाने असं न करता आत्मज्ञम अर्चयेत, शरीरामध्ये असलेल्या महान आत्म्याचीच सेवा करावी, पूजा करावी, त्यालाच जाणून घ्यावं. या तिसऱ्या मुंडकातल्या पहिल्या खंडातला शेवटचा श्लोक आहे हा 10वा. विशुद्ध अंतःकरण असलेला मनुष्य, आता ह्या 10व्या श्लोकाचा अर्थ सांगतायत. विशुद्ध अंतःकरण असलेला मनुष्य जर सर्वतः विरक्त होऊन निर्मल अंतःकरणाने परमेश्वराचे ध्यान करेल, हे आपण 8व्या मंत्रामध्येही पाहिलेलं आहे. परंतु जर तो ध्यान न करता भोगाच्या मागे लागेल, तेव्हा त्याला ऐश्वर्य मिळेल. पण जर विशुद्ध अंतःकरण असलेला मनुष्य, विवेकी पुरुष, जीवात्म्याला जागृत करणार नाही आणि अंतरात्म्याची सेवा आणि पूजा करेल, तर तो स्वतः परमपदाला तर जाईलच, शिवाय त्याने जर दुसऱ्यांसाठी काय मागितलेलं असेल तर ती सुद्धा त्याची कामना पूर्ण होईल. एवढं या परब्रह्माचं फळ आहे. त्याचं स्वतःची तर इच्छा पूर्ण होईलच. जो विशुद्ध आत्मा आहे आणि जो परमेश्वराला जाणतो, अंतःकरणातल्या अंतरात्म्याची सेवा पूजा करतो, त्याचं चिंतन, त्याची पूजा म्हणजे काय, अंतःकरणातल्या आत्म्याला आपण काय फुलं गंध हार वाहू शकणार नाही. त्याची पूजा करायची म्हणजे त्याचं चिंतन करायचं, जप करायचं, मनन करायचं, हेच. आणि हे करत असताना तो विशुद्ध आत्मा जेव्हा पूर्णपणे आपलं चिंतन करतो, तेव्हा त्याला आपोआप त्याची इच्छा पूर्ण होते. शिवाय दुसऱ्यांबद्दल त्याने जर काही इच्छा प्रकट केली असेल, ते सुद्धा पूर्ण होईल, असं या खंडामध्ये म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी तिसऱ्या मुंडकातला पहिला खंड संपलेला आहे. उद्या आपण दुसरा खंड बघूया. हरिओम.